नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप योजना आपण आणलेली आहे। तर त्याच्यामध्ये 100% सबसिडी मिळणार आहे। तर शेतकरी योजना ही लाभार्थी होणार आहे। तर या योजनेचे पुढील फायदे आपण विस्तारामध्ये पाहू व त्याच्यानंतर आपण अर्ज कसा भरायचा महाडीबीटी वरती हे सुद्धा पाहणार आहोत। मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, फवारणी पंप मोफत देणे, शेतीत कापूस सोयाबीन सारख्या पिकावर फवारणी करण्यासाठी त्यासाठी आपल्याला हा पंप रिअल गेम चेंजर आहे। चला याबद्दल अजून काही सोप्या भाषेत आपण जाणून घेऊया व याचा फॉर्म कसा भरायचा आहे आपण हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी www.mahadbt.maharashtra.government वर जायचं आहे। तिथे तुम्हाला नवीन नोंदणी करायचं आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये शेतकरी योजनामधून बॅटरी संचालित फवारणी पंप हा निवडायचा आहे। त्याच्यामध्ये माहिती भरून कागदपत्र अपलोड करून तुम्हाला 23 रुपये एवढी छोटीशी रक्कम भरून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो। व तीच जी सबमिट करायची वेळ आहे ती किती व कशी आहे ती मी पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर यासाठी काय लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला रहिवासी दाखला महाराष्ट्रातला असल्याचा पुरावा पाहिजे, तुम्हाला पासपोर्ट फोटो पाहिजे असतो अर्जाला जोडण्यासाठी, जातीचा दाखला जर तुम्ही SC ST मधून असाल, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला पर्यायपूर्वक किंवा देखभाल खर्च किंवा फवारणीचा गुंतवणूक जर एक समान पाहिजे असेल तर तुम्ही हा तक्ता पाहू शकता मित्रांनो। याच्यामध्ये त्याचे फायदे सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहेत। देखभाल खर्च, तर मित्रांनो सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरती महाडीबीटी वरती आल्यानंतर तुम्हाला ना इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमची इथं माहिती जी आहे ते टाकून इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबावं लागेल, आणि इथं तुम्हाला मी जी माहिती आहे ती ब्लर करत आहे कारण तुम्हाला नेक्स्ट टाइम ही करायचं आहे। आणि त्या तुम्हाला एक अटेन्शन देऊन जातं, याच्यामध्ये असल्यापणे मोबाईल नंबर टाका आणि याच्यामध्ये ना एक OTP समाविष्ट करा म्हणते तुम्हाला। तर तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं OTP समाविष्ट करायचा आहे, आणि याच्यानंतर तुम्हाला OTP आल्यानंतर तुम्हाला इथं OTP क्रमांक टाकल्यानंतर पुढे नेक्स्ट करायचं आहे। जर मित्रांनो हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे, बघू शकता की इथं लोडिंग खात आहे, आणि लोडिंग खाण्यासाठी इथं तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता। तर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस ओपन होईल, आणि तिथे इथं ओके करायचं आहे, आणि इथं तुम्हाला सर्व माहिती आपली पूर्ण माहिती वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे। जसं की तुम्हाला तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर व ॲड्रेस, खाता क्रमांक, तुमच्या वडिलांचं नाव, इथे सर्व काही माहिती भरून घ्यायचं आहे। याच्यानंतर जात श्रेणी आणि अपंगत्व, तुम्ही अपंग आहात किंवा तुमची जात कोणती आहे, तुमचं कास्ट कोणती आहे, ते सर्व काही भरून घ्यायचं आहे आणि ते सेव्ह करून घ्यायचं आहे। आणि जर काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला DM किंवा कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो, मी सर्वांचा रिप्लाय देईन। आणि तुम्हाला आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, कृषी यंत्रिकीकरण इथे तुम्हाला फर्स्ट टाइमला इथे यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला याची तुम्ही बघू शकता किती असे एक तुमच्यासाठी ना एक वेगवेगळ्या योजना तुम्हाला या महाडीबीटी वरती आलेल्या आहेत। तर मित्रांनो आपल्याला इथं कृषी यंत्रिकीकरण वरती क्लिक करायचं आहे, आणि इथं तुम्हाला ना तुमच्या योजनेनुसार तुम्हाला म्हणजे बघा की आता तुम्हाला जर फवाऱ्याचं करायचं असेल तर फवाऱ्याचं सुद्धा तुम्ही इथं करू शकता कृषी तंत्र निकेतन मध्ये। नंतर याच्यावरती तुम्हाला तपशील म्हणून इथे एक ही द्यायचं आहे, जो तुमचा राहील इथे व्यक्तिक वगैरे तुम्ही बघू शकता इथं किती सारे ऑप्शन इथे दिलेले आहेत तुम्हाला। तर तुम्ही याच्यापैकी कोणताही ऑप्शन निवडू शकता, आणि याच्यानंतर तुम्हाला ना इथे एक ही निवडायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला काय जो आहे तो एक वामर किंवा एक तुम्ही कोणत्या टाईपचा फवारा व किती तुमची शेतीची जमीन आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे डिपेंड करू शकतो। तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला काय निवडायचं आहे, यंत्रिकरणे उजडले किंवा एक तुम्हाला तुमच्या शेजारपैकी काय कोणती योजना मिळाली आहे का नाही ते सुद्धा इथे तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो। आणि याच्यानंतर तुम्हाला काय इथं टिक करून जतन करावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही जी बायकोची माहिती आहे ती तुम्ही तुमच्या मर्जीनुसार भरू शकता मित्रांनो, आणि तर तुम्ही सबमिट झालेलं आहे आपलं। तरी सबमिट झाल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ खायचा आहे, नंतर असा एक इंटरफेस येईल। तर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघू शकता तुम्ही आपण भरलेली माहिती ते खाली प्रमाणे आलेली आहे। तर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अजून पुढे सबमिट करायचं आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला सर्वप्रथम लक्षपूर्वक बघा, मी सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नोकरी योजना म्हणजेच नोकरी योजनेमध्ये तुम्हाला इथे यायचं आहे, आणि इथं कृषी यंत्रिकीकरणावरती म्हणजे अर्ज सादर करा इथे तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे। आणि इथं तुम्हाला अर्ज आलेला असेल तुम्ही जे भरलेला होता ते अर्ज इथे तुम्ही बघू शकता, आणि इथं चेक करून तुम्ही
तर एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसिडरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला बेसिक माहिती जी आहे ती इथं तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर बेसिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं सीझन एरर किंवा काही इथं एरर येऊ शकतो. तर तुम्ही फॉर्म भरताना सुरुवातीला म्हणजेच तुम्ही लक्षपूर्वक माहिती भरा व तसेच काही जर अडचण आली तर तुम्ही महा-आय-टी वरती जाऊन आपला एक आयडी असतो तो फार्मर आयडी काढा आणि ही जर काढण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी आवश्यक आहे आणि याच्यावरती तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे. पेमेंट तुम्ही ₹23 पासून करू शकता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आपलं पेमेंट होत आहे. तर पेमेंट मी यू-पी-आय थ्रू तुम्ही करू शकता याच्यावरती. तर हे झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो थोडा वेळ एकदम वेट करायचं आहे. इथं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरफेस येईल जसं की तुम्हाला वाटेल की पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. तर तोपर्यंत पेमेंट होतं तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर तुम्हाला ते झाल्यानंतर तुम्हाला इथं हिस्ट्रीवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी जिथे अकाउंट टाप करतो तिथे या हिस्ट्रीवरती क्लिक करून तुम्हाला सहजपणे असं पुढे जायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशन कंपोनंट म्हणून इथे एक तुम्हाला हे येईल आणि ते एक तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिसून जाईल की तुम्ही कोणतं ॲप्लिकेशन कधी व केव्हा भरलेलं आहे व याची पेमेंट झालेली आहे का नाही. तर इथे तुम्हाला पेमेंट सक्सेस झालेली आहे म्हणून असा एक मेसेज येऊन जातो आणि मेसेज आल्यानंतर तुमच्या मोबाईल आधार कार्ड नंबरावरती लिंक असलेल्या मोबाईल नंबरावरती एक ओ-टी-पी येऊन जातो आणि तोच तुम्ही बघू शकता अर्ज केलेल्या दिवशी तुम्हाला अर्ज केलेल्याची माहिती सुद्धा आणि तुम्ही इथं अर्ज कधी झालाय, अर्ज सक्सेस झालाय का पेंडिंगमध्ये आहे, इथं सर्व काही तुम्हाला दिसून येतं आणि एक अशी पावती एक तुम्हाला मिळते. आणि मित्रांनो तुम्हाला हे जर अर्ज भरायचा असेल तर फार्मर आयडी काढणं खूप गरजेचं आहे. फार्मर आयडीचं पूर्ण डेटाबेस मी माझ्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे पहिला हा व्हिडिओ. तर व्हिडिओ पूर्ण बघा व शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू. Thanks for watching this video. Visit again.